गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सेवा सामाजिक विकास संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासामधील एक महत्त्वाचा चॅप्टर की जो आहे 1857चा उठाव, याच्याबद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहोत. कोणतीही परीक्षा असेल तर त्यामध्ये हा चॅप्टर एकदम अत्यंत महत्त्वाचाच आहे. तर चला आपण चालू करूया. 1857चा उठाव. आता बघा, 1857चा उठाव ही आधुनिक भारतातील काय आहे, एक महत्त्वाची घटना आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. आता 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल इंग्रजी ग्रंथांच्या खालोखाल सगळ्यात जास्त माहिती जर आपल्याला कुठून मिळत असेल तर ती कोणत्या उर्दू भाषेमध्ये जास्त पद्धतीने याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, भारतातील त्यांच्या धोरणात बदल केलेला आहे. कारण का हा उठाव ब्रिटिशांचं सत्तास्थान हादरवून टाकणारा असा होता. या बंडाचा सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे काय झालेला आहे, तर ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील काय झालेला आहे, अस्त झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यांचा भारतातील कारभार मग काय झालेला आहे, पुढं इंग्लंडनं स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आहे. कारण का 1857च्या अगोदरचा आपल्याला परिस्थिती माहित आहे, तर ती ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत हा सगळा कारभार चालत होता. त्याच्यानंतर डायरेक्ट ब्रिटिश सरकारनं इंग्लंडमधून तो कारभार चालू करणं सुरू केलेला आहे. आता बघा, ब्रिटिश पार्लमेंटचं भारतावरती मग त्यानंतर नियंत्रण प्रस्थापित झालं आणि हा उठाव ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेला पहिलाच उठाव होता असं आहे का, तर तसंही ते नाहीये. त्याच्या अगोदर 1857च्या अगोदर छोटे मोठे उठाव भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात झालेलेच आहे. तर ते कोणते आहेत ते पाहूया. बघा, पहिला त्यातला उठाव 1806 सालचा. त्यामध्ये काय झालेलं आहे, तर मद्रास प्रांत जो होता, मद्रास इलाका, तिथं वेल्लोरच्या छावणीमध्ये, कुठे, तर वेल्लोरच्या छावणीमध्ये इंग्रजांच्या विरोधात उठाव झालेला होता. त्या उठावामध्ये 14 लष्करी अधिकाऱ्यांना ठार मारून वेल्लोरचा किल्ला ताब्यात घेतलेला होता उठाववाल्यांनी. ठीक आहे. आणि तो प्रयत्न भारतीय सैनिकांनी केलेला होता वेल्लोर मधल्या. त्यामुळे तेथील इंग्रज अधिकाऱ्यांना हिंदू व मुसलमान सैनिकांना अनुक्रमे गंध लावण्यास आणि दाढी करण्यास मनाई केलेली होती. म्हणजे या उठावाचं कारण काय, तर वेल्लोर मध्ये जे हिंदी सैनिक होते, हिंदू, त्यांना गंध लावण्याला आणि जे मुस्लिम सैन्य होते त्यांना दाढी ठेवण्याला काय करण्यात आलेली होती, एक प्रकारे बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांनी ह्या ब्रिटिशांच्या विरोधात प्रतिकार केलेला होता. त्याचबरोबर अजून एक कोणता उठाव झालेला 1857च्या अगोदर, तर 1824 मध्ये एक झालेला आहे. कुठं, तर बंगालच्या लष्कराने अपुरा विदेशी भत्ता मिळतो, ठीक आहे, अपुरा विदेशी भत्ता मिळतो म्हणून उठाव केलेला होता. आता सैनिकांना देखील भत्त्याची आवश्यकता असते, तर तो भत्ता अपुऱ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे त्यांनी उठाव केलेला आहे. तर 1824 मध्ये बंगालच्या लष्कराने सक्रिय सेवा देऊ नये विदेशी भत्ता बंद केल्यामुळे हा उठाव केलेला आहे. आता मगाशीच आपण बघितल्या त्या पद्धतीनं त्याचं कारण आहे. तिसरा महत्वाचा उठाव आहे, इंग्रजांना पाठिंबा देणाऱ्या श्रीमंत व्यापारी असतील, संस्थानिक असतील आणि जमीनदारांची उमाजी नाईक यांनी पश्चिम महाराष्ट्रात लूट करून काय केलेले आहे, ब्रिटिश सत्तेला आव्हान केलेलं आहे. आपण बऱ्याचदा उमाजी नाईकांच्या बद्दल ऐकत आलेलो आहोत. तर त्यांनी ब्रिटिशांना साथ देणारे श्रीमंत व्यापारी असतील किंवा संस्थानिक असतील, जमीनदार असतील, यांच्या विरोधात एक उठाव केलेला होता. आणि त्या पद्धतीनं त्यांनी अप्रत्यक्षरित्या हे ब्रिटिश शासनालाच दिलेलं एक उत्तर होतं. 1831 मध्ये त्यांना ब्रिटिशांनी अटक केलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आसाम मधील पहाडी वीरांनी पण इसवी सन 1826 ते 28 मध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात प्रतिकार केलेला आहे. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा उठाव 1839 साली झालेला, ठाणे जिल्ह्यामध्ये कोळी आदिवासी लोकांनी पेशवाईचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करण्याचं कारण म्हणजे काय, तर त्या ब्रिटिशांच्या अगोदर महाराष्ट्रात पेशवाईची सत्ता होती आणि ह्या ब्रिटिश सत्तेला लोक काय होते, कंटाळलेले होते. त्याचमुळे ह्या कोळी आणि आदिवासी लोकांनी पुन्हा पेशवाईचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण आता पाहूया. आता त्या पद्धतीनं अजून एक महत्वाचा उठाव कुठला आहे, तर बघा, आंध्र प्रदेशामधील पाळेगारांचा उठाव, आंध्रातील, तो 1801 ते 1804 दरम्यान झालेला महत्वाचा एक उठाव आहे, पाळेगारांचा उठाव. त्याचबरोबर कित्तूर आणि कोल्हापुरातील उठाव 1824 चा, हा देखील एक महत्वाचा आहे.
आता महाराष्ट्राच्या बाहेर हरियाणामध्ये जाटांनी देखील उठाव केलेला होता. हे सगळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेलेच उठाव आहेत. कित्तूरच्या राणीने 1824 मध्ये कंपनीच्या सैन्याचा पराभव देखील केलेला होता. गनिमी काबा पद्धतीचा वापर करून तिने लक्ष चालूच ठेवलेले होते. त्याचबरोबर ब्रिटिशांना तिने कैदेत देखील ठेवलेले होते. कैदेतच 1829 मध्ये तिचा मृत्यू झालेला होता. ठीक आहे, हा एक महत्वाचा उठाव आहे. त्याच नंतर अजून एक महत्वाचा उठाव तर पागलपंथीयांचा उठाव 1813 ते 33 दरम्यान हा झालेला उठाव आहे. या काळात पागलपंथी या नावाचा एक धार्मिक पंथ उत्तर पूर्व भारतात होता. कुठल्या ठिकाणी होता तर उत्तर पूर्व भारतामध्ये होता. हिंदू असतील, मुसलमान असतील, आदिवासी हे सगळेच त्या उठावामध्ये सामील झालेले होते. त्यामध्ये टिपू हा त्यांचा नेता होता. पागलपंथीयांनी 20 वर्षे ब्रिटिश सत्तेचा झुगारून लढा दिलेला होता. एक न्यायाधीश, एक कलेक्टर देखील त्यांनी काय केलेला होता, त्यासाठी नियुक्त केलेला होता या लढ्यासाठी. इसवी सन 1854 मध्ये बंगालमधील बराकपूरच्या छावणीत शिपायांनी ब्रिटिशांविरोधात शस्त्र उगारले. आता हे आपल्याला माहिती आहे 1857च्या उठावाचं मूळ कारण मंगल पांडेच्या बद्दल आपण ऐकलेलं होतं आणि ते बराकपूरच्या छावणीमध्ये बंगालमध्ये सुरुवात होऊन मग मेरठ पर्यंत पोहोचलेलं होतं. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता 1857च्या उठावाची महत्वाची आपण कारण पाहायची आहेत. कोणत्या कारणामुळे हा उठाव घडून आलेला आहे तर बघा, 1857च्या उठावाच्या स्वरूपाबद्दल इतिहासकारांमध्ये काय आहेत, प्रचंड मतभेद आहेत. या उठावाची कारणे आणि परिणाम याबाबत फारसे दुमत नाही. आता उठावाचे कारणे आणि परिणाम काय याबद्दल सगळ्यांचं एकमत पर्यंत आलेले आहेत. या उठावात जी कारणे कारणीभूत होती ती कुठल्या कुठल्या स्वरूपाची होती तर राजकीय कारणे होती, सामाजिक, त्याच पद्धतीनं धार्मिक, आर्थिक, प्रशासकीय, लष्करी अशा वेगवेगळ्या स्वरूपाची ही कारणे होती. हिंदुस्थानातील परिस्थिती त्या काळची ही सर्व दृष्टीने काय झालेली होती, स्फोटक झालेली होती. हे लॉर्ड कॅनिंग जो होता त्याचा एक उद्गार आहे, त्याच्यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येतंय. काय म्हणतो लॉर्ड कॅनिंग तर हिंदुस्थानातील माझी कारकीर्द शांततेची व्हावी अशी माझी काय आहे, इच्छा आहे. तथापि तेथील स्वच्छ आकाशामध्ये तळहाता एवढा लहानसा ढग उत्पन्न होऊन तो एकाएकी सर्व आकाशमंडळ व्यापून टाकेल आणि एकदम फुटून जाऊन आपल्या वर्षावाने आमची दुर्दशा करून सोडेल असे मला लक्षात ठेवले पाहिजे. तर हे उद्गार कोणाचा आहे तर लॉर्ड कॅनिंगचा आहे. त्यावेळची जी परिस्थिती सुरू होती त्या परिस्थितीचा त्याने अंदाज घेऊन हे मांडलेलं मत होतं. म्हणजे त्याचं मत काय होतं की ब्रिटिशांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आता इतकी काळजी घेऊन देखील लॉर्ड कॅनिंगला ब्रिटिशांना जे नको होते तेच झाले व 1857चा उठाव कॅनिंगच्याच काळात झाला. हा उठाव कोणत्याही एका विशिष्ट कारणामुळे झालेला नव्हता तर त्याला विविध कारणे कारणीभूत होती. आता ती आपण आजच्या लेक्चर मध्ये महत्वाची दोन कारणे पाहायची आहेत, एक राजकीय कारण आणि दुसरं सामाजिक कारण. तर आपण चला पाहूया. तर महत्वाचं पहिलं कारण आता आहे त्यातलं एक राजकीय कारण. तर बघा 1600 मध्ये आपल्याला माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिशांची एक व्यापार करणारी कंपनी होती आणि ती व्यापार करण्याच्या निमित्तानंच भारतात आलेली होती. पण तिने व्यापार करत भारतातील राजकारणात विशेषतः औरंगजेबच्या मृत्यूनंतर म्हणजे 1707 साली जो औरंगजेबचा मृत्यू झाला त्यानंतर भारताच्या राजकारणात या ईस्ट इंडिया कंपनीनं लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा इंग्रज आणि फ्रेंच यांच्या कर्नाटकात 3 युद्ध झालेली होती. त्यामध्ये काय झाले, फ्रेंचांचा निर्णायक पराभव झालेला आहे. 1857च्या प्लासीच्या युद्धाने ब्रिटिशांच्या सत्तेचे भारतात बंगाल प्रांतात सुरुवात झाली 1857च्या प्लासीच्या उठावामध्ये. त्यानंतर औंधचा नवाब सिराजुद्दौला, बंगालचा नवाब मीर कासिम असेल व दिल्लीचा बादशहा शहा आलम यांनी एक संघ बनवून इंग्रजांना बंगालमधून हाकलून देण्याचे ठरवलेले आहे. कोण हे महत्वाचे तिघे आहेत तर औंधचा नवाब सिराजुद्दौला, बंगालचा नवाब मीर कासिम आणि दिल्लीचा बादशाह कोण तर शहा आलम यांनी एकी करून ब्रिटिशांना भारतातून हाकलून घालायचं ठरवलेलं आहे. परंतु 1764 मध्ये बक्सारच्या युद्धात या तिघांचाही एकत्रित पराभव ब्रिटिशांनी केलेला आहे. त्यामुळे परिणामतः काय झालेला आहे, बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत झाला. बंगालची सत्ता गमवावी लागल्याने तेथील शासक ब्रिटिश सत्तेवरती काय झालेले आहेत, नाराज झालेले आहेत. आता त्याचबरोबर अजून एक महत्वाचं राजकीय कारण काय तर मराठे ही दक्षिणेतील एक मोठी शक्ती होती. मराठा
दक्षिणेमध्ये मोठी शक्ती बनलेली होती. पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये जरी मराठे पराभूत झाले असले तरी माधवराव पेशव्यांनी मराठी राज्यास पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. त्या माधवराव पेशव्यांनी पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांना गेलेली आणि प्रतिष्ठा मिळवून दिलेली होती. पण मराठी शाहीतली अंतर्गत दुफळी, कलह, गटबाजी व सरदारांचा स्वार्थ यामुळे पोखरली गेलेली होती. ठीक आहे. आता इंग्रज आणि मराठे यांच्यात एकूण 3 युद्ध झालेली आहेत. ही 3 युद्ध महत्वाची युद्ध आहेत. बघा, पहिलं इंग्रज मराठा युद्ध हे कधी झालेलं आहे? 1775 ते 1782 च्या दरम्यान झालेलं आहे. त्याचबरोबर दुसरं इंग्रज मराठा युद्ध 1799 ते 1802 च्या दरम्यान झालेलं आहे. आणि तिसरं इंग्रज मराठा युद्ध 1817 ते 1818 च्या दरम्यान. ही 3 महत्वाची युद्ध झालेली आहेत. ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता 1818 मध्ये काय झालेलं आहे बघा. पेशवाईचं समूळ उच्चाटन झालेलं आहे. निर्णायक युद्धामध्ये ब्रिटिश जिंकलेले आहेत. आता पेशवाईच्या ताब्यातील प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला. मराठी सरदारांनाही त्यांच्या अधिपत्याखालील मोठे मोठे प्रदेश ब्रिटिशांना द्यावे लागले. त्यामुळे काय झालेलं आहे, नानासाहेब पेशवे हे जे होते आणि मराठा सरदार यांच्यावरती ब्रिटिश नाराज झालेले आहेत. नानासाहेब पेशव्यांना कानपूर जवळील ब्रिटिशांनी बिठूर या ठिकाणी नजरकैदेत ठेवलेलं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर पुढे पाहूया. अजून महत्वाची राजकीय कारणांमध्ये कोणते, तर इसवी सन 1843 मध्ये सिंध मध्ये फौज पाठवून कंपनीने काय केलेलं आहे, तो प्रदेश साम्राज्याला जोडला. हे सिंध सध्या पाकिस्तान मध्ये आहे, तर ते देखील प्रदेश साम्राज्याला ब्रिटिशांनी जोडलेला होता. 1849 मध्ये पंजाब मध्ये रणजित सिंग जो तिथला राजा होता, त्याच्या मृत्यूमुळे काय झालेलं होतं, अराजकता पंजाब मध्ये पसरलेली होती. त्याचा देखील फायदा ब्रिटिशांनी घेतलेला आहे. त्यानंतर लॉर्ड वेलेस्ली याची जी तैनाती फौज ही पद्धत होती, त्या पद्धतीचा देखील अनेक भारतीय राजांना तोटा निर्माण झालेला होता. त्याचमुळे काय झालं, भारतीय राज्याचे प्रदेश ब्रिटिशांनी मिळवले आणि ब्रिटिश साम्राज्यात जोडले. तैनाती फौज लावून अनेक राज्ये ब्रिटिशांनी काय केलेली आहेत, आपल्या नियंत्रणाखाली आणलेली होती. आता पहिलं अफगाण युद्ध जे आहे 1832 ते 42 च्या दरम्यान घडलेलं होतं. त्याचबरोबर क्रिमिया मधलं युद्ध 1854 ते 56, पंजाब मधील युद्ध 1845 ते 49, या सर्व युद्धात ब्रिटिशांचा मोठा पराभव झालेला होता भारताच्या बाहेर. ब्रिटिशांनी अखेर ही युद्ध जिंकली, पण इंग्रज सैन्याचा पराभव होऊ शकतो हे त्यातून सिद्ध झालं. आता ब्रिटिशांचा पराभव परदेशामध्ये जसं की क्रिमिया मध्ये असेल, अफगाणिस्तान मध्ये झालेला होता. ठीक आहे. ह्याचा धडा भारतीयांनी घेतला की ब्रिटिशांना पराभूत करता येऊ शकते. आता त्यानंतर लॉर्ड डलहौसी हा एक महत्वाचा गव्हर्नर भारताचा होऊन गेलेला आहे. त्यानं महत्वाचं काय केलेलं आहे, तर भारतीय संस्थानं खालचं करण्याचं धोरण अवलंबलेलं होतं. ठीक आहे. 1848 ते 56 या काळामध्ये लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर जनरल होता भारताचा. त्याच्या राजवटीत भारतात ब्रिटिशांचे साम्राज्य विस्ताराचे धोरण पूर्णत्वास त्यानं नेलं. ब्रिटिशांचा जितका शक्य होईल तितका साम्राज्य विस्तार करण्याचं त्यानं धोरण आखलेलं होतं. त्याने कोणती कारणं सांगून ही संस्थानं खालसा केलेली आहेत बघा. पहिलं तर आहे दत्तक वारसा नामंजूर करणं. दुसरं, संस्थानात गोंधळ, अस्थिरता, अकार्यक्षमता आहे, या कारणात खाली देखील त्याने संस्थानं खालसा केलेली आहे. त्या तत्वानुसार त्यानं खालसा केलेली संस्थानं बघा, सातारा असेल, झाशी असेल, नागपूर, अवध, ही मोठमोठी संस्थानं डलहौसीनं काय केली, खालसा केली. त्याचबरोबर संबळपूर, जैतपूर, भगत, उदयपूर ही संस्थानं देखील त्यानं खालसा केली. तैनाती फौजेची बाकी वसूल करण्याचे निमित्त करून डलहौसीने हैदराबादच्या निजामाकडून वराड हा प्रांत घेतला. आता ही तैनाती फौज दिल्याच्या बद्दल त्या संस्थानिकाकडून म्हणा किंवा त्या राजाकडून पैशाच्या स्वरूपात मोबदला प्राप्त करणं हे या ब्रिटिश सत्तेचं कार्य होतं. आता ते दिलं नाही, त्यामुळे त्यांनी काय केलं, हैदराबादच्या नवाबाकडून वराड हा प्रांत देखील काबीज केलेला होता. ठीक आहे. पुढे पाहूया. आता अजून एक महत्वाचं राजकीय कारण काय, तर ज्या पदव्या असतील, जहागिऱ्या, तनखे, हे देखील या लॉर्ड हौसीनं राजे रजवाड्यांचं बंद केलेलं आहे. आता ब्रिटिशांनी दिलेल्या पदव्या, जहागिऱ्या व तनखे बंद केले. त्यामुळे 1852 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याचा दत्तक पुत्र जो नानासाहेब याचा वारसा हक्क मंजूर केला आणि त्याची वार्षिक 8 लाखाची पेन्शन देखील बंद केलेली आहे. ठीक आहे. आता पेशवा ही नाममात्र पदवी देखील काय त्यांनी काढून घेतलेली आहे.
त्याचबरोबर 1855 मध्ये तंजावरचा राजा सरफोजी यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या वारसदारांची जहागीर आणि तनखा देखील या डलहौसीनं काय केलेलं आहे, जप्त केलेला आहे. दिल्लीचा मोगल बादशाह बहादूर शाह जफर याच्यावर देखील त्याने याच पद्धतीनं कार्यवाही केली. त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना मोगल साम्राज्याच्या राजवाड्यात राहता येणार नाही असे इंग्रजांनी स्पष्ट बजावले आणि मोगल सम्राटाचे महत्व ब्रिटिशांनी साफधुळीला मिळवले. म्हणजे ह्या पद्धतीनं त्यांनी काय केलं, सर्वच संस्थानिक राजे राजवाडे यांना एका पाठोपाठ एक नष्ट करून टाकलं आणि ब्रिटिशांची पूर्ण सत्ता भारतावरती प्रस्थापित केली. आता लॉर्ड नेपियर हा जो इंग्रज सेनापती होता, त्यानं काय उद्गार काढलेले आहे बघा. मी जर का 12 वर्षासाठी हिंदुस्थानचा बादशाह झालो असतो, तर हिंदुस्थानात एकही संस्थानिक नावाला राहणार नाही. हैदराबादचा निजाम इतिहास जमा होईल आणि नेपाळ जे आहे ते देखील इंग्रजांचे बनेल. अशा बोलण्याने राज्यकर्ते काय झालेले होते, भयभीत झालेले होते. तर हे एक महत्वाचं राजकीय कारण आपण पाहिलेलं आहे. आता या पद्धतीनं सामाजिक कारण देखील आहेत बघा. ब्रिटिशांना त्या काळात वंशश्रेष्ठत्वाची भावना होती स्वतःच्या. भारतीय काळ्या लोकांच्या पेक्षा आपण गौरवाने जन्मतः श्रेष्ठ आहोत अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये होती. 19व्या शतकात ती भावना सर्व युरोपमध्ये पसरलेली होती. इंग्लंड मधील लोक देखील त्याला या भावनेला मग अपवाद असतील का, तर नक्कीच नाही. मागासलेल्या जंगली लोकांना सुधारण्याचे एक पवित्र कार्य पार पाडण्याची जबाबदारी परमेश्वरानेच आपल्यावरती म्हणजेच ब्रिटिशांवरती टाकलेली असे ते समजत. इंग्रज भारतीयांच्या पेक्षा श्रेष्ठ वंशाचे आहेत ही कल्पना भारतीय जनतेच्या मनात देखील इतक्या पक्केपणाने रुजवली गेली की त्यामुळे भारतीयांचा जो आत्मविश्वास होता ते देखील काय झालेला आहे, समाप्त झालेला आहे. ठीक आहे, हे एक महत्वाचं सामाजिक कारण आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे अजून काय कशा पद्धतीनं केलेलं आहे बघा. युरोपियनांच्या हॉटेलमध्ये क्लबमध्ये भारतीयांना काळे म्हणून प्रवेश मिळत नव्हता. भारतीयांना व कुत्र्यांना प्रवेश नाही अशा पद्धतीच्या पाट्याच तेथे लावल्या जात. या वर्णभेदाचे तडाखे ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, महात्मा गांधी या थोर पुढाऱ्यांना देखील सहन करावे लागले. त्यामुळे ब्रिटिशांविषयी भारतीय जनतेच्या मनात एक पद्धतीने द्वेष भावना निर्माण झाली. त्याशिवाय वंशश्रेष्ठत्वाबाबत कोणते नियम ब्रिटिशांनी केलेले होते ते पाहूया. पायी जाणाऱ्या इंग्रज माणसाला घोडागाडीतून जाणाऱ्या भारतीय माणसाने खाली उतरून त्याला नम्रपणे सलाम करणे हे बंधन केलेलं होतं. त्याचबरोबर रेल्वेच्या पहिल्या श्रेणीच्या डब्यात भारतीयांना प्रवेश मिळत नव्हता. इंग्रज माणसाकडून हिंदी माणसाचा खून झाला. बघा काय म्हणतात, इंग्रज माणसाने जर एखाद्या हिंदी माणसाचा खून केला तरी त्या गुन्ह्यासाठी त्या इंग्रज आरोपीने फक्त दोन पाऊंड दंड भरून त्याला सूट देण्यात येत होती. प्लासीच्या लढाईला 100 वर्ष झालेली होती, कारण प्लासीची लढाई 1757 ला झालेली होती. ठीक आहे, पूर्ण झाली होती. तेव्हा आता ब्रिटिशांचे राज्य नष्ट होणार, ब्रिटिशांची 100री भरली आणि ब्रिटिशांना आता त्यांच्या पापाचे फळ भोगावे लागणार अशा पद्धतीची एक चर्चा त्या काळात भारतीय समाजामध्ये सुरू होती. त्यामुळे भारतीयांची मानसिकता बदललेली होती. ब्रिटिशांनी भारतीयांच्या जीवनात बदल करणारे काही कायदे देखील पास केलेले होते. आता ती महत्वाचे कायदे बघा. सतीबंदीचा कायदा असेल, बालविवाह प्रतिबंधक कायदा, विधवा पुनर्विवाह संमतीचा कायदा, कन्यावध बंदी कायदा असे हे सगळे कायदे ब्रिटिशांनी भारतीय समाज व्यवस्थेत केलेले होते. परंतु हे सर्व कायदे पास केल्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या होत्या. ब्रिटिश लोक आपल्या सामाजिक जीवनात हस्तक्षेप करीत आहेत असे भारतीयांना वाटू लागलेले होते. हे कायदे जरी सुधारणावादी असले तरी भारतीय लोकांना त्या काळचे असे वाटत होते की ब्रिटिश लोक आपल्या सामाजिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत आहेत. आता त्याचबरोबर अजून एक महत्वाचं सामाजिक कार्य तर ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. 1853 ला त्यांनी मुंबई ते ठाणे इथं पहिल्यांदा धावलेली रेल्वे आहे. त्या रेल्वेनं महत्वाचं कार्य काय केलं, तर विविध जातीचे लोक त्यातून प्रवास करू लागले. त्यामुळे ब्रिटिशांना भारतातील जाती व्यवस्था व अस्पृश्यता नष्ट करायची आहे असा समज देखील भारतीयांमध्ये निर्माण झाला. आता त्या काळातले भारतीय हे प्रतिगामी असल्यामुळे या जरी पुरोगामी वाटणाऱ्या गोष्टी असतील तरी देखील भारतीयांच्या मनामध्ये त्यामुळे चीड निर्माण झालेली होती. तर ब्रिटिशांनी सुरू केलेले दवाखाने, शाळा ह्या देखील काय केलेल्या आहे, धर्मांतरासाठी सुरू केलेल्या आहेत. या पद्धतीने ब्रिटिशांना वाटत राहिलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आजच्या लेक्चर मध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो 1857 चा उठाव महत्वाचा, त्याच्या अगोदर घडलेले भारतामधले उठाव,
आणि 1857च्या उठावाला कारणीभूत ठरलेली राजकीय आणि सामाजिक कारणं ही पाहिलेली आहेत. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या उठावाची दुसरी महत्त्वाची कारणं देखील आपण पाहणार आहोत. आजच्या लेक्चर पुरतं इतकंच. धन्यवाद.